मला नाही शिवाशी काही संबंध ठेवायचा. माझं नातं शिवाशी संपलंय. मनाने लग्न झालेलं असलं किंवा नसलं झालं तरी ते भांबावलेला माणूस असतो. तर शिवाच्या बाबतीत तर ते खूपच उलट झालं. आपली कॅरेक्टर्स लोक अप्रिशिएट करतात तेव्हा असं वाटतं की आतापर्यंत आपण जिथे येऊन पोहोचलोय ते प्रेक्षकांनीच आपल्याला ठेवलेलं आहे इथे. वटपौर्णिमेच्या दिवशी शिवानी केला उपवास. वटपौर्णिमेच्या दिवशी शिवानी केला उपवास. सारखे सारखे उखाणे म्हणून शब्द संपले, आता जरा बास. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम शिवा या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत आशू आणि शिवा आहेत. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही खूप छान. नीलम तू कशी आहेस? मी मस्त आहे. काय सांगणार, खूप जणांची तुम्ही मनं दुखावली आहेत लग्न करण्यासाठी आणि तुमचं लग्न झालंय, तर कसं वाटतंय? खूप मला वाईट वाटतंय. मला शिवाशी लग्न नव्हतं करायचं, पण ऐनवेळी दिव्या पळून गेली त्यामुळे मला शिवाशी लग्न करावं लागलं. आणि मला भाऊंमुळे मी हे सगळं केलं आणि ते सगळं जबरदस्ती माझ्यावर ओढून आलेलं आहे. सो मला लादलं गेलं. वाईट तर वाटतंय आणि शिवालाही तसं वाईट वाटतंय, कारण की तिला अशा प्रकारे काही गोष्टी घडवून नव्हत्या आणायच्या किंवा तिनेही काही घडवलेल्या नाहीयेत. पण इतका गैरसमज झालाय आता आशू आणि सगळ्यांना घेऊन की तो ते मान्य करायला तयार नाहीये. आणि शिवाचा तोच प्रयत्न आहे की ती नेमकी कशा प्रकारे त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकेल आणि ती मैत्री जपू शकेल. मैत्रीसोबत तुला त्याच्या घरातल्यांचं मन नाही जिंकायचंय, तर कसं जिंकशील त्यांचं मन? कसं जिंकीन आता ते तिला जसं जसं उमगत जाईल की त्या घरात वावरायला तिला नॉर्मल जेव्हा होईल ती तसं करीन मी खरं तर. कारण की नेमकं काय करायचं आहे, नेमकं एवढ्या मोठ्या घरात कसं वावरायचं हेच तिला माहीत नाही आहे. आणि ती ज्या गोष्टी करते जरी तिला ते येत असतील तरी ती चुकीच्या करून टाकते त्या मुवमेंटला, असं होतंय. हां, तर तेच ती जसजसं त्या घराची थोडी थोडी सवय झाल्यानंतर तिला कळेल की नेमकं काय करायचं आहे. कारण की जोपर्यंत सगळं नवीन असतं तेव्हा कोणालाच कितीही नॉर्मल व्यक्ती असला जरी ते मनाने लग्न झालेलं असलं किंवा नसलं झालं तरी ते भांबावलेला माणूस असतो. तर शिवाच्या बाबतीत तर ते खूपच उलट झालंय, त्यामुळे ती जरा डिस्टर्ब आहेच. आशू काय सांगशील की तूच इंटरव्ह्यू घेतोस? प्रश्न विचारा, मी बोलतो. तू काय सांगशील की आता कुठेतरी आता तुमची मैत्री तुटली आहे, तुला वाईट वाटतंय, मग तू पुन्हा एकदा तिच्याकडे मैत्रीचा हात घेऊन जाशील का? माझं काय आहे की मला हा एक मोठा प्रश्न आहे शिवासाठी की तुला चॉईस होता भाऊंनी दिलेला की तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का नाही. ती नाही म्हणू शकली असती आणि आमची मैत्री टिकून राहिली असती. कदाचित मी तिला तेव्हा माफ केलं असतं की ठीक आहे बाबा, तू म्हणतेस मला तुला मी आवडतो, पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपण मित्र तरी राहू. मी एकटा राहिलो असतो तरी मी सुखात राहिलो असतो, पण तसं तिने नाही केलं. तिला कुठेतरी मी आवडत होतो त्यामुळे तिने होकार दिला लग्नाला आणि ती गोष्ट मला अजिबात नाही आवडली. सो आता माझं असं आहे की मला नाही शिवाशी काही संबंध ठेवायचा. माझं नातं शिवाशी संपलंय, पण तरी आता भाऊ म्हणतायत म्हणून आय हॅव टू गेट अलॉंग विथ हर. आय हॅव टू बी देअर. मला ते सगळी फंक्शन्समध्ये थांबायला लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो काय करणार, माझा नाईलाज आहे. शिवा काय सांगशील की तुझा लुक बदललाय, ह्या लुकमध्ये पहिला फोटो कोणाला पाठवला आणि काय कॉम्प्लिमेंट आली आहे त्यांच्याकडनं? पहिला फोटो डिरेक्ट आम्ही पोस्ट केला. खरं तर केला नव्हता साडीतला लुक वगैरे काही रिव्हील. जेव्हा प्रोमोज पडले तेव्हा कळलं खरं तर लोकांना, त्यामुळे कुणाला पाठवायची गरज नाही वाटली. आणि हा युनिक लुक आहे असं मला वाटतंय फार. हां, ते तर बेसिक घरच्या ग्रुपवर आपण टाकून देतो अशी दिसते मी, तर ते झालंच. पण कशी दिसते वगैरेच्यावर हां येऊन वेगळीच दिसते काहीतरी, असं काय छान दिसते वगैरे, वेगळी दिसते काहीतरी असं होतं, त्यामुळे चांगलं होतं ते. तुमचा ऑफस्क्रीन बॉन्ड आम्ही बघितलाय, ऑनस्क्रीन बॉन्ड बघितलाय, पण आता ऑफस्क्रीन बॉन्डमध्ये तुमचं किती जुळून येतं एकमेकांशी? विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. आमचं खूप चांगलं जुळून येतं एकमेकांशी. ती त्रास देते आणि मी पण तिला त्रास देतो खूप. आमचं जुळून तर चांगलंच येत आहे. म्हणजे जसजसे तेच म्हटलं ना, नवीन गोष्ट असते तेव्हा एकमेकांशी जुळवून घ्यायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आम्ही घेतला. त्याच्यानंतर पुढे अजून एक टर्म आली, त्या दिवसात कसे होतो आम्ही. आणि आता अजून अशी टर्म आहे की आम्ही फारच एकमेकांशी छान वागतो आणि एकमेकांना सतत घालून पाडून बोलत असतो, बट तेच त्या नात्यातलं गमक आहे. बोलतो मी आणि ती बोलते,
तीही मला बोलते, मीही तिला बोलतो, साधारण दोघं इक्वली. भांडत असतात. भांडण हा. तर आम्ही असतोच, एकमेकांना बोलत असतो, पण जेव्हा समोरचा व्यक्ती येतो तेव्हा मग आम्ही एक होऊन जातो. असं पण थोडंसं आय थिंक ऍक्च्युली फ्रेंडली भांडण आहे खूप. हा, असं भांडण. सेटवर आता मी पूर्वाला खूप पर्सनली ओळखते, तर ती अशी थोडीशी मस्करी करणारी किंवा जॉली वगैरे असं बोलू शकतो. तर प्रँक वगैरे कोणी सेटवर काय केलेत तुमच्यासोबत किंवा तुम्ही एकमेकांसोबत? प्रँक आम्ही करायचा प्रयत्न केला होता स्टार्टिंगला, पण आता तो आमचा झोन थोडा कमी झालाय, कारण की आता कळायला लागलोय आम्ही एकमेकांना आम्ही कधी काय करणार आहोत. त्यामुळे आता आम्ही नाही करत आहोत ते. प्रँक वर्क होत नाही आता. हा, कारण की आता जर झालं तर ते अगदीच बेसावत असताना करावं लागेल, तर त्यामुळे तेही होत नाही अजून. ते झालं की मजा आहे. ही आम्ही बघतो की हिची रावडी भाषा आहे. तर असं कधी तू तिला असं ऑफस्क्रीन बोलला की नवऱ्याशी पण अशीच बोलतेस का, असं कधी झालं? नाही, बोलू दे, तिने नवऱ्याची काय सगळ्यांचीच असं बोलते, मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला का प्रॉब्लेम असेल? ऑनस्क्रीन तर तुला बोलते ना, मग तू तिला असं कधी बोललायस का काय की ऑफस्क्रीन जी तशी तुझ्याशी कधी? ऑनस्क्रीन ती मला प्रेमाने बोलते खूप. ऑनस्क्रीन तर ती खूपच प्रेमाने, उलट ऑफस्क्रीन ती अशी बोलते. प्रॉब्लेम आहे त्याला. असं कसं म्हणजे नाही, त्याला काही प्रॉब्लेमच नाही. तो म्हणतो जरा धडवाग. मी त्यांच्या एकतर मुळात मी आता ही जर ह्याची व्हॅनिटी असेल तर इकडे विपुल आणि मांजा आणि आशुतोष असे बसलेले असतात, तर मी त्यांच्याच व्हॅनिटीत असते. त्यामुळे त्यांना प्रायव्हसी हा प्रकार थोडा कमी मिळतो. आता त्याचं लग्न होणार आहे, तर तू त्याला काही टिप्स वगैरे दिलेत? किती प्रश्न येतात ना हे सगळे. हे प्रश्न तर असतातच असतात. मी काय टिप्स देणार आणि तो काय टिप्स घेणार या गोष्टीला घेऊन? तो त्याचं आयुष्य जगणार आहे, मी माझं आयुष्य जगले. पण रॅन्डम असं करूया तसं करूया हे गमती जमती होतात, बाकी काही नाही असं टिप्स वगैरे. आता मालिकेकडे येते की वटपौर्णिमा आहे, तुमच्या लग्नानंतरचा पहिलाच सण आहे, किती एन्जॉय करताय दोघं? मी अजिबात एन्जॉय नाही करते. शिवा म्हणून मी जेन्युअनली एन्जॉय करते, कारण की हे सगळं नवीन आहे आणि प्रत्येक मुलीसाठी हे काय म्हणतात युनिक गोष्ट असते आणि गोड गोष्ट असते. पण शिवाच्या आयुष्यात अशा प्रकारे ती येते. खरं तर कोणालाच ते आवडत नाहीये, पण ती परंपरा देसायांच्या घरात असल्यामुळे तिला फॉलो करावी लागते आणि ती मनापासून करण्याचा प्रयत्न करते, हे तर आहेच. ह्याच्या उपर इथे काय काय घडतंय आणि तिला नवऱ्याला किंवा आशूला किती जास्त जपावं लागणार आहे ते दाखवणारी गोष्ट घडणार आहे इथे. आशू, आत्ता मालिकेत लग्न झालंय, खरं कधी करतोयस लग्न? आहे लवकरच, सांगतो मी तुम्हाला. हो, आणि तुमच्या TRP चांगला आहे किंवा तुम्ही खूप तुमचे व्हिडिओज पडल्या प्रेक्षकांचे रिॲक्शन लगेच येत आहे, तेव्हा काय भावना असतात की आपण अशा मालिकेत लीड करतोय? गंमत अशी आहे की मी पहिल्यापासूनच मी आता 2 सिरियल केल्या झी मराठी बरोबर, ही दुसरी सिरियल आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम हे खूप भरभरून मिळतं. त्यानंतर असं लक्षात येतं की आपण जे काम करतो ते लोकांना आवडतंय, आपली कॅरेक्टर्स लोक अप्रिशिएट करतात. तेव्हा असं वाटतं की आत्तापर्यंत आपण जिथे येऊन पोचलोय ते प्रेक्षकांनीच आपल्याला ठेवलेलं आहे इथे. सो तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही एवढ्या प्रेमाने हे सगळं अप्रिशिएट करता आणि एवढ्या सगळ्या आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतो. काही सीन्समध्ये ड्रामे असतात, काही सीन्समध्ये खूपच ड्रामा असतो, काही सीन्स नॉर्मल असतात, कॅज्युअल. सगळे तुम्ही मनापासून बघता आणि सगळ्यांवर मनापासून रिॲक्ट होता. नाही आवडलं तर नाही सांगता, आवडलं तर कौतुक करता. सो त्या सगळ्या गोष्टींमधून जायला खूप मजा येते आम्हाला कलाकार म्हणून आणि वी आर रिअली ग्रेटफुल फॉर इट. हो, खरं तर माझी पहिली लीड अशी मालिका आहे ही आणि मला नेहमी ग्रेटफुल असण्यापेक्षा मी म्हणजे अशी भारावूनच गेले, कारण की प्रॉब्लेम काय होतो की कसं असतं की पहिल्यांदा जेव्हा लीड करतो तेव्हा एखादी कॅरेक्टर मुलगी करते अशी या मुलीचं कॅरेक्टर आहे हे होतं. पण जेव्हा शिवाला बघते मी स्वतः पूर्वा म्हणून, तेव्हा असं होतं की काहीतरी भलतंच कॅरेक्टर आहे, हे नाही दिसत आहे आत्ताच्या म्हणजे असू शकतं हे कॅरेक्टर का नसू शकतं, पण आत्ताच्या ज्या काही मालिका सुरू आहे त्याच्यात हे वेगळं कॅरेक्टर असल्यामुळे मला ते छान वाटतंय करायला, पोर्ट्रे करायला. पण काहीतरी वेगळी भाषा आहे किंवा वेगळ्या प्रकारचा कॉस्ट्यूम आहे तिचा. सो हे सगळं बघताना आणि ते तितपत लोकांपर्यंत पोहोचतंय. लोक मला असे कमेंट्स येतात की हे किती रिलेटेबल आहे. मग का एक सिक्वेन्स आहे दुधाची, आता प्रोमो टाकला एक दुधाची पिशवी फोडण्याचा, तर अशा कितीतरी मुली आहेत ज्या खूप साध्या आहेत, नॉर्मल आहेत, तरी पण कंटाळा आल्यामुळे दाताने उघडलेली पिशवी आहे ती. त्यामुळे तू काही वावगं करत नाही आहेस, तू छान करते, ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही वाटला आम्हाला, बट ठीक आहे असं पण कमेंट आलेलं आहे. ते इतकं मनापासून बघतात लोक, ह्याचं मला छान वाटतं आणि असंच प्रेम करत राहा तुम्ही. आता वटपौर्णिमा
आता पहिला सण आहे, उखाणं तर झालंच पाहिजे आणि आता दोघांनीही एक उखाणं. शिवा एक्सपर्ट आहे उखाण्यामध्ये, शिवाला खूप उखाणे आवडतात. सगळ्यात एक्सपर्ट हा मुलगा आहे उखाण्यांमध्ये, तर मला नाहीच येत उखाणे घेता. तुम्ही मला कानात सांगा, मी उखाणा तो बोलीन. वटपौर्णिमेच्या दिवशी शिवानी केला उपवास. वटपौर्णिमेच्या दिवशी शिवानी केला उपवास. सारखे सारखे उखाणे म्हणून शब्द संपले, आता जरा बास. वटपौर्णिमेच्या दिवशी शिवानी केला उपवास. वटपौर्णिमेच्या दिवशी शिवानी केला उपवास. सारखे सारखे उखाणे म्हणून शब्द संपले, आता जरा बास. डन फॉर द डे. अगं मला नाही गाणं मला नाही अगं नाही. वटपौर्णिमेचा छान घेतलाय उखाणा तू. वा मला आवडलाच आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. या थँक्यू सो मच. मी ना पुढच्या वेळेपासून असे उखाणे घेऊन ठेवत जाईल माझ्याकडे जरा आणि पाठ करून येत जाईल. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.